लातूर जिल्ह्यातील माझ्यासारखा एक भूकंपग्रस्त विद्यार्थी केवळ भाऊंच्या दूरदृष्टीपणामुळे आज या ठिकाणी NCC ऑफिसर आणि शिक्षक म्हणून कार्यरत आहे। आजचे अनेक तरुण हे मोबाईल इंटरनेटमध्ये अडकलेले आहेत। त्यांना मूल्य शिक्षणाची जी गरज आहे ती भाऊंनी आज पूर्ण केलेली आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी घडत आहेत। 1987 सालापासून एका कार्यकर्त्यापासून संपूर्ण भारतभर 40,000 कार्यकर्ते निर्माण करण्याचं आणि संघटन उभा करण्याचं कार्य फक्त भाऊच करू शकतात। अनाथ विद्यार्थी ते मराठी विभाग प्रमुख हा संपूर्ण माझ्या आयुष्याचा प्रवास केवळ आदरणीय भाऊंमुळे शक्य झाला। माझी इंजिनिअरिंग इथेच झाली आहे आणि त्या इंजिनिअरिंगच्या पिरियडमध्ये भाऊंचं कार्य पाहून मी भारावून गेलो आणि कुठेतरी मला असं वाटायला लागलं की आपण पण समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे। बाहेर इंजिनिअरिंग झाल्यानंतर मला जॉबच्या खूप काही अपॉर्च्युनिटीज होत्या, पण भाऊंमुळे मी फक्त आज इथे समाजकार्यासाठी आलो आहे। आता सगळ्यांचं कसं आधी स्वतःचा विचार करायचा नंतर दुसऱ्यांचा विचार करायचा, तसं भाऊंचं नाही। भाऊ आधी दुसऱ्यांचा विचार करतात नंतर स्वतःचा विचार करतात। आमच्यासारख्या अशा अनेक अनाथ मुलांना भाऊंनी शिक्षणाचे दरवाजे खुले करून दिले। भाऊ हमारे लिए एक स्ट्रॉंग पिलर जैसे है। भाऊ माझ्यासाठी वडिलांसारखे आहेत। मी अजून तरी देव बघितलेला नाही आहे, पण जर देव असेल तर तो भाऊंसारखाच असेल। भाऊ तुम्ही आमच्या जीवनाचे आस, म्हणून तुम्ही फक्त BGS मध्ये नहीं तर सारे जगत खास। हमारे जैसे अनाथ बच्चों को शिक्षा देना यह भाऊ की जिद है, यही चीज हमें प्रेरणा देती है। भाऊ ने यहाँ लाके मेरे जैसे बहुत अनाथ बच्चों का शैक्षणिक पुनर्वसन किया है, यह बात हमारे लिए बहुत बड़ी है। आदरणीय भाऊ हमारे लिए कल्पवृक्ष है। नाचने वाले तो सभी होते हैं लेकिन हर कोई मोर नहीं होता। गाने वाले तो बहुत सारे होते हैं लेकिन हर कोई कोयल नहीं होता। दान करने वाले सभी होते हैं लेकिन हर कोई कर्ण नहीं होता। और समाज कार्य करने वाले बहुत सारे होते हैं लेकिन शांतिलाल मुत्था जैसा नहीं होता।